नमस्कार मंडळी, परत एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणवती आहे आणि मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅकचे व्हिडिओज बनवत असते। जर तुम्हाला या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोंगल स्पेशल मेकअप लुक करणार आहोत। थोड्या दिवसापूर्वी मकर संक्रांत स्पेशलसुद्धा मेकअप लुक केला होता। जर तो तुम्ही बघितला नसाल तर नक्की बघा, आय टॅबमध्ये मिळून जाईल। आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या एंडला नवीन सबस्क्रायबर्सचा शाउटआउटसुद्धा देणार आहे। सो स्टे ट्यून टिल द एंड ऑफ दिस व्हिडिओ। आता मेकअपमध्ये पहिली गोष्ट आपण लावणार आहोत प्रायमर। आणि आज आपण प्रॉडक्ट्स असे चूज करणार आहोत ते खूप जास्त ग्लोईंग असेल, कारण हा एक खूप ग्लोईंग मेकअप लुक असा आपण क्रिएट करणार आहोत। त्यामुळे प्रायमर आज जो मी यूज करत आहे तो आहे हा स्विस ब्युटीचा इल्युमिनेटिंग प्रायमर। आणि हा प्रायमर पण आहे आणि त्याचबरोबर ग्लोसुद्धा देतो चेहऱ्यावरती, त्यामुळे मी हा प्रायमर आज यूज करत आहे। आणि हा क्रीम फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे ड्राय स्किनसाठी हा खूप चांगला सुद्धा आहे। आता या क्रीमला आपण ॲब्झॉर्ब नाही करणार आहोत, फक्त ह्या क्रीमची एक लेयर क्रिएट करणार आहोत। आणि प्रायमर हा मेकअपमधला सगळ्यात पहिला स्टेप असतो। तुम्ही बघू शकता, फक्त मी प्रायमर लावलेला आहे पण त्यानंतर सुद्धा माझ्या चेहऱ्यावरती किती छान ग्लो वाटत आहे, कारण हा एक इल्युमिनेटिंग प्रायमर आहे आणि खूप छान ग्लोसुद्धा देतो फेसवरती। आता त्यानंतर आपण फाउंडेशन जो यूज करणार आहे तो आहे हा नायकाचा ऑल डे मॅट फाउंडेशन। आणि ह्याच्यामध्ये मी हा स्विस ब्युटीचा पर्ल इल्युमिनेटर मिक्स करणार आहे। आणि इल्युमिनेटर जेव्हा तुम्ही फाउंडेशनमध्ये मिक्स करता ना तेव्हा खूप छान ग्लो येतो, फाउंडेशन खूप छान वाटतो। आणि आजचा जो थीम आहे की आपल्याला एक ग्लोईंग मेकअप करायचा आहे, त्याच्यासाठी मी फाउंडेशनमध्ये इल्युमिनेटर मिक्स करत आहे। थोडंसं फाउंडेशन घेतली आहे आणि त्यामध्ये हा स्विस ब्युटीचा पर्ल इल्युमिनेटर मी मिक्स करत आहे। आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि डॉटमध्ये फेसवरती लावून घ्यायचं। आता ह्याला ब्लेंड करण्यासाठी मी एक ब्युटी ब्लेंडर यूज करत आहे। आणि हा एक डॅम्प ब्युटी ब्लेंडर आहे, ओला आहे, त्यामुळे ब्लेंड करायला खूप इझी जाईल। आणि आता कन्सिलरसाठी मी यूज करणार आहे हा स्विस ब्युटीचा कन्सिलर पॅलेट। आणि ह्याच्यामध्ये भरपूर शेड्स आहेत, त्यामुळे तुम्हाला जर कलर करेक्शन करायचं असेल तर तो सुद्धा तुम्ही करू शकता। आणि कन्सिलरचे भरपूर शेड्स असल्यामुळं तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगसुद्धा यूज करू शकता। आता फेसला कॉन्टोर करण्यासाठी मी हा ब्ल्यू हेवनचा स्टॅक अँड स्ले मल्टीटास्क ट्रायो हा यूज करणार आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्टोर पण मिळतं, ब्लशसुद्धा मिळतं आणि हायलायटरसुद्धा मिळतं। तर ह्यातला आपण कॉन्टोर शेड आज यूज करणार आहोत। आता ब्लशसाठी मी यूज करणार आहे हा NY बेचा ब्लश, क्रीम ब्लश आहे अगेन। तर तो मी आज यूज करणार आहे आणि क्रीम असल्यामुळे
खूप इझिली ब्लेंड होतं आणि प्लस लुकसुद्धा खूप छान येतो. मेकअपला सेट करण्यासाठी मी यूज करत आहे मार्सचा लूज पावडर. सगळे क्रीम प्रॉडक्ट्स वापरलेले आहेत आपण, त्यामुळं आपण ह्याला पहिला सेट करू आणि ह्याच्यावरती आपण हायलायटर यूज करणार आहोत. आता हायलायटरसाठी यूज करणार आहे हा हुडा कलरचा हायलायटर आणि हा ॲक्च्युली एका लोकल स्टोअरमधून घेतला होता मी, पण ह्याचा जो शाईन आहे तो खूप छान आहे, त्यामुळे मला हायलायटर खूप आवडतो आणि स्टोअरमधून घेतलं त्यामुळे ह्याचा लिंक मला नाही भेटत आहे, सो आय एम सॉरी फॉर दॅट. तुम्ही बघू शकता किती छान हायलायटर आहे. आता आय मेकअप करण्यासाठी मी हा वेट अँड वाईल्डचा आय शॅडो पॅलेट यूज करत आहे आणि ॲक्च्युली हा एवढा यूज केला आहे की ह्याचा जो कवर आहे तो तुटलेला आहे, पण हा मला पॅलेट खूप आवडतो आणि रेग्युलरमध्ये ना जे न्यूट्रल शेड्स आपल्याला लागतात ते ह्याच्यामध्ये असल्यामुळं खूप छान आय मेकअप होऊन जात आहे. सगळ्यात आधी मी लाईट ब्राऊन शेड यूज करत आहे आणि तो पूर्ण ॲज बेस माझ्या आय लिडवरती लावून घेणार आहे. त्यानंतर थोडासा जो डार्क ब्राऊन आहे तो शेड यूज करणार आहे. तो मी कलर परत इथून स्टार्ट करत आहे असा. आता परत लाईट शेड घेऊन तो दोन्ही कलर जे आहेत ते मिक्स करून घ्यायचे. आता थर्ड कलर आपण हा डार्क ब्राऊन यूज करणार आहोत आणि ह्याला काय करणार, आउटसाईडमधून आपण स्टार्ट करायचं असं विंगसारखं आणि त्याला आतमध्ये घ्यायचं. आणि आता हा जो शिमर शेड आहे गोल्डमध्ये तो मी यूज करणार आहे आणि आपल्या फिंगर टिपवरतीच घेते आहे असा आणि तो मी थोडासा सेंटरमध्ये लावते. आणि आता आयलायनरसाठी मी के ब्युटीचा आयलायनर यूज करत आहे. आता काजळ आपण यूज करणार आहोत प्लमचा काजल. आणि फायनली मस्करा आज मी यूज करणार आहे हा मेबेलिनचा हायपर कर्ल मस्करा. आता मी क्विकली हा मेकअप सुद्धा करून घेते. हा आहे फायनल लुक गाईज. आय होप तुम्हाला हा लुक आवडला असेल आणि जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आजच्या व्हिडिओमध्ये शाउटआउटसाठी आहे फ्यू नेम्स. थँक्यू सो मच मीनाक्षी माने, थँक्यू सो मच वैशू, थँक्यू सो मच कल्याणी अँड थँक्यू सो मच नेहा फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल अँड रायटिंग डाऊन युअर नेम्स. आणि तुम्हाला जरी वाटत असेल की मी तुमचे नावसुद्धा माझ्या चॅनलवरती असेच घेऊ तर सबस्क्राईब करून व्हिडिओच्या खाली तुमचं नाव लिहायला अजिबात विसरू नका. आणि आतापुरतं एवढंच आणि परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.